सचिन घायवळ बंदूक परवाना प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे। उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेशनं बंदूक परवान्यासाठी शिफारस पत्र दिलं असं रामदास कदमांनी म्हटलंय। तर राम शिंदे यांच्या सांगण्यावरून शिफारस पत्र दिलं असावं असं रोहित पवार म्हणाले। सचिन घायवळ बंदूक परवाना प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। हा ट्विस्ट रामदास कदम यांच्या वक्तव्यानं आला। रामदास कदमांनी एका मोठ्या व्यक्तीकडे बोट दाखवलं। या मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी सचिन घायवळला बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस पत्र दिल्याचा धक्कादायक खुलासा रामदास कदमांनी केला। रोहित पवारांनी या प्रकरणात राम शिंदे यांचं नाव घेतलंय। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे। ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। असनावरती बसली उच्च असनावर बसलेली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं। अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला। निलेश घायवळचा जो भाऊ आहे, जो सचिन घायवळ आहे, त्यांना जे काही बंदुकीचं लायसन्स मिळालं ते देण्यासाठी राम शिंदे सर जे सभापती आहेत यांनी सांगितलं असावं व त्याच्याचबरोबर होम मिनिस्टर साहेबांकडनं सुद्धा एक संदेश तिथं या राज्यमंत्र्यांकडे आला असावा आणि त्या अनुषंगाने हे लायसन्स तिथं दिलं गेलं। राज्यमंत्र्यांपेक्षा मोठे नेते याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना। ज्याचं नाव घ्यायचं असेल त्याचं स्पष्ट नाव घ्या। उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडलेले आहेत। गृहराज्यमंत्र्यांना जर दुसराच कुणी आदेश देत असेल तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा फक्त गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का? बरं, कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिंमत नाहीये, याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये का? सचिन घायवळचा गुंड भाऊ निलेश घायवळ याचे राम शिंदे यांच्या सोबतचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत। राम शिंदे यांच्यासाठी प्रचार करतानाचे निलेश घायवळचे व्हिडिओ देखील समोर आले। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात। हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही। तर माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, हा असला आमदार नकोय, कारण आपल्याला आपला भूमिपुत्र पाहिजे। रामभाऊंसारखं काम कुठंच नाहीये। तर शिंदे साहेब आपला आहे, आपला कोणत्याही कामाला कोणत्याही अडचणीला शिंदे साहेब उभे राहणार आहेत। दुसरीकडे गुंड निलेश घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटोही भाजपनं पत्रकार परिषद घेऊन पुढे आणले। रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो स्पष्टपणे समोर आलाय की त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांना संवाद साधतायत, एकमेकांशी चर्चा करतायत। माझा रोहित दादांना सवाल आहे, रोहित दादा, तुम्ही घायवळांना नेमकं काय मार्गदर्शन करतायत? बंदुकीचा परवाना नेमका कसा मिळवायचा याबद्दल हे मार्गदर्शन सुरू आहे का? याचं उत्तर रोहित दादांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। ये रिश्ता क्या कहलाता है, हा माझा रोहित दादांना सवाल आहे। रोहित पवारांनी राम शिंदेसोबत आमदार तानाजी सावंतांच्या कुटुंबियांवर देखील आरोप केले आहेत। तानाजी सावंतांच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींसोबत घायवळचे संबंध असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। तर निलेश घायवळ हा आधी रोहित पवारांचाच कार्यकर्ता होता असा पलटवार तानाजी सावंतांनी केलाय। धाराशिवचे जे माजी मंत्री आहेत त्यांचा माहीत नाही, पण त्यांच्या जवळच्या लोकांचा आणि त्यांच्या पार्टीचा उपयोग हा झालो असू शकतो। आणि हिंगोलीचे एक नेते आहेत, नंतर आमदार आहेत, त्यांचाही उपयोग 100% तिथं झाला असेल, कारण त्यांच्याबरोबर सुद्धा निलेश घायवळचे अनेक फोटो हे आपल्या सर्वांना बघायला मिळालेले आहेत। माझ्या कुटुंबाचं माझं 100-150 माणसाचं कुटुंब आहे, आलं लक्षात। ह्यांना कुठली काय माहिती असेल तर ह्यांनी सांगावं आणि त्याची पोलीस इन्क्वायरी करतील। काचेच्या घरात राहणाऱ्यांना दुसऱ्यावरती दगड मारू नये, आलं का लक्षात। राम शिंदे साहेबांचं त्यांनी नाव घेतलं। राम शिंदे साहेबांच्या अगोदर हे घायवळ फॅमिली हे ह्याचेच कार्यकर्ते